जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सतीश मात्र जितेंद्र. अरे शाबाश शाबाश शाबाश. नमस्कार. हॅलो. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षानं सुरुवातीपासून 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलं, ते समाजकारणाचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपल्या नायगाव परिसरातील 10वी आणि 12वी या वर्गांमध्ये प्रावीण्य मिळवलेलं विद्यार्थ्यांचा सत्कार तरुण समाज प्रेरणा देण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने होत आहे. तर दीप प्रज्वलन करतील किरण चंदवरकर मॅडम. चालू असते गाळ काढायला. हां हो. यानंतर ज्या थोर महापुरुषाने ब्रिटिश स्वराज्याची स्थापना केली ते आपले आदरणीय पूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जनार्दन म्हात्रे साहेब उपजिल्हा प्रमुख पालघर पुष्पहार अर्पण करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर ज्या महापुरुषांनी भारतीय घटनेचं संविधान दिलं आणि तुम्हाला आम्हाला लोकशाहीमध्ये स्वतंत्रतेच्या लीडरपणे जगण्याचा अधिकार दिला, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालतील विश्वास तिन्ही साहेब. साईज लक्षात घ्या, फोटोची साईज लक्षात घ्या. समय सांभाळ. समय गेली. ठीक आहे. पावसाची तारीख गेली. यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना पक्षाची स्थापना करून सर्व महाराष्ट्रातील मराठी माणसाला अभिमानाने स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, शिकवण देणारे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार घालतील प्रथमेश राऊत. काय काय निघाले काढून ठेवले होते ना.
यानंतर तमाम शिवसैनिकांच्या आराध्या सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय आदरणीय मासाहेब यांच्या प्रतिमेला नम्रता व्हायची पुष्पहार घालून ताईनं सांगा किरण ताईनं निरंजय चंद्रकर पुष्पहार अर्पण करतो. हा बाजू असेल तर घ्या नसेल एखादा नसेल बघा काही तसं ते काढलेलं आहे नाही तर ठेवा हॅलो. यानंतर नायगाव वसई विराट पालघरपर्यंत जे एकदम निघण्यासाठीचे कट्टर शिवसैनिक होते त्यांचा दरारा होता आणि आदर होता ते स्वर्गीय धर्माजी पाटील साहेब यांच्या प्रतिमेला काय रे पूर्वी ठाणे जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष होते ते स्वर्गीय आनंद दिघे साहेब त्यांच्या प्रतिमेला हार घालतील मंगेश चव्हाण साहेब. नायगाव वसई विराट पोलीस आरोग्य निधन छत्तीसचे कट्टर शिवसैनिक स्वर्गीय धर्माजी पाटील साहेब यांच्या प्रतिमेला हार घालतील अतुल मोठे साहेब. हॅलो. आणि शेवटी नायगाव परिसरातील मनमिळावू व्यक्तिमत्व होतं शिवसेनेचा आधारक्रम स्वर्गीय जगन्नाथ तांबे मंत्रे साहेब यांच्या प्रतिमेला हार घालतील राज चौधरी विभाग प्रमुख मुली राजन विभाग. यानंतर सबसे कमी इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थीगण यांच्या शारदेच्या सरस्वतीचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादामुळे तुम्ही प्रावीण्य मिळवून इथे सत्कारासाठी उपस्थित आहात. त्या शारदा मातेच्या प्रतिमेला हार घालतील ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष काणे. बाकीच्या पाहुणे स्थानापन्न व्हावे ही विनंती. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. आता या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुणे मंडळी स्थानापन्न झालेले आहेत आणि सर्व उपस्थित
मान्यवरांचा सत्कार करणं हे नियोजकांचं स्वतंत्र कर्तव्य असतं. त्यानुसार सर्वांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. विद्यार्थी बस ये समाधान हा नेतृत्व. हा निदान. हॅलो, सर्वप्रथम विराट चंदवरकर मॅडम, जिल्हा महिला संघटक शिवसेना यांचा सत्कार विजयताई पवार शाखा संघटक पराळनगर याकडे. तुम्ही इकडे चालेल. यानंतर जनार्दन म्हात्रे साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना यांचा सत्कार राज चौधरी विभाग संघटक पिवरी राजावी वाघाल ते करतील. तदनंतर प्रथमेश राऊत साहेब वसई तालुका प्रमुख शिवसेना यांचा सत्कार समाधान निकम उपविभाग प्रमुख शिवसेना नायगाव ते करतील. अतुल मोठे युवा सेना वसई तालुका प्रमुख यांचा सत्कार नायगाव शहर प्रमुख मंगेश चव्हाण साहेब करतील. येतो ना तिकडे या इकडे या. अरे नाही हॅलो, सन्माननीय मंगेश चव्हाण साहेब शहर प्रमुख नायगाव पूर्व यांचा सत्कार राजदादा चौधरी विभाग प्रमुख पिवरी राजवडे हे करतील. हॅलो, यानंतर विश्वास किनी साहेब विभाग प्रमुख वैदापाडा यांचा सत्कार सुनील वडवराव हे करते. उद्या तिकडे कुणी असा अपमान केला आता चौथ्या पक्षात तिथं तर तेच होणार हां तेच होणार. या ताई, या 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 या.
आजच्या समारंभाच्या एक प्रमुख पाहुण्या नम्रताई वैती यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येतं. नम्रता वैती मॅडम यांचा सत्कार वर्षा शिंदे मॅडम करतील. साडी जेवण बोला. मी नाही दिलेली आहे त्याने हे दिलेली आहे. काय ते मी खबर नाही दिलेली आहे. इकडे विश्लात दिली अविनाशने दिले. हो हॅलो. रश्मी नायर हो उपशहर संघटक नायगाव हो ना. यांचा सत्कार प्राची चौधरी या करते. हॅलो. नायगाव परिसरामध्ये सर्वात ज्येष्ठ असलेले असे शिवसैनिक शिवसेनेचे कट्टर मावळे आदरणीय सुभाष राणे साहेब यांचा सत्कार सूर्यकांत जैत करतील. हॅलो. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिलेले नायगाव परिसरात प्रसिद्ध असलेले आणि नायगावच्या परिसरातील ज्या काही सामाजिक समस्या असतील, पाणी घ्या, गटार योजना घ्या, रस्ते घ्या, त्याला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणारे पत्रकार सुभाष राणे यांचा सत्कार, सुनील वडारा, सचिन सुभाष राणे यांचा सत्कार, सुनील वडारा, सूर्यकांत सुनील वडाराव करते. यानंतर या ठिकाणी आपल्या नायगाव परिसरामध्ये जी काही यशस्वी मुलं आपल्या इथे बसलेले आहेत, त्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करून यशाची गुरुकिल्ली, यशाचा मार्ग दाखवणारे जे क्लासचे संचालक मंडळीचे आलेले आहेत त्यांचा सत्कार करणं हे पण एक कार्यक्रमस्थळ एक आद्यकर्तव्य ठरतं. तर सुभाष सिंग चेअरमन कॉमर्स क्लासेस यांचा सत्कार न्यूटन डिसोला साहेब करतील. त्यानंतर मोहन सिंग सर फाउंडर कॉमर्स क्लासेस यांचा सत्कार राज चौधरी विभाग प्रमुख पिवळी हे करतील.
हॅलो, आपल्याला शिक्षणाबरोबर एक खेळाचं महत्व ते पण जरुरी आहे. तो पण एक आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. अशा खेळामध्ये पण कोचेस आणि मार्गदर्शक यांची जरूर असते. तर असेच आपले विद्यार्थी नॅशनल लेवलपर्यंत पोहोचवणारे एक कोच धर्मेंद्र यादव रुद्र अकॅडमी यांचा सत्कार मंगेश चव्हाण साहेब करतील. हॅलो, हॅलो, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तिवरी राजवली वाघाल या विभागातर्फे गुणवंत, यशवंत आणि जयवंत अशा विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आपण इथे आयोजित केलेला आहे. तर या विद्यार्थ्यांचा एक आयुष्याचा एक टप्पा संपलेला आहे. सर्वसाधारणपणे विचार केला तर मानवी आयुष्य 15 वर्षापर्यंत बालपण, 15 ते 30 युवावस्था, तारुण्य, 30 ते 45 पौगंडावस्था आणि 45 ते 60 हे माणूस वृद्धावस्थेकडे जात असतो. तर आज या विद्यार्थ्यांचा आयुष्यातला एक टप्पा पूर्ण झालेला आहे आणि ही जी चिमणी पाखरं आकाशात भरारी मारण्यासाठी सज्ज झालेली आहेत, तर त्यांना सत्कार समारंभ करून त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोतच. तर त्यांना आयुष्याच्या पुढील टप्प्यामध्ये ज्या काही येणारी अडीअडचणी त्या सोडवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी म्हणा, तर मान्यवरातील काही मार्गदर्शनपर आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यापैकी मी प्रथम किरणताई चंदोरकर यांना विद्यार्थ्यांना या चिमण्यापाखरांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. नायगावमधील राजावली तिवरी परिसरात गेल्या 2च महिन्यांपूर्वी आवे मारिया प्री प्रायमरी स्कूलचं ओपनिंग करण्यात आलं. शाळेचे संचालक न्यूटन डिसिल्वा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पवार हे दोघेही आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आणि एखाद्या शाळेचं बीज त्यांनी जेव्हा इथे लावलं तेव्हा या शाळेचा विकास कसा होईल, शैक्षणिक विकास अर्थातच. आणि म्हणूनच त्यांनी या परिसरातील 10वी आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवलेला आहे. त्या सत्कार समारंभात आज व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जनार्दन होते, माझ्याबरोबर कार्यरत माझे सहकारी जिल्हा संघटक नम्रता बेंती, भराडीचे असे तालुका प्रमुख प्रथमेश राऊत, विश्वासगिरी, अतुल मोठे, आमचे राणे काका आणि नायगाव परिसर ज्यांनी
शिवसेना आणि नायगाव एक समीकरण आपल्या कार्याने दाखवून दिलं. ते आमचे मंगेश चव्हाण शहर प्रमुख आणि माझे बसलेले आमच्या उपक्रम संघटना लक्ष्मीताई आणि इतर सर्वजण आणि इकडचे विभाग प्रमुख राज चौधरी आणि इथे सर्व पदाधिकारी. सर्वांना जय महाराष्ट्र. आत्ताच निवेदकांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही टप्पे असतात आणि खरोखर आहे तेव्हा मुलांनी शाळेच्या आयुष्यातला पहिला टप्पा आणि 12वी वयाने दुसरा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला अभ्यास करायचा आहे, कामं करायचे एवढंच माहीत होतं. पण तुमच्या अभ्यासात अनेक अडथळे आहेत. तुमच्या अभ्यासातला प्रमुख अडथळा म्हणजे हातातला मोबाईल. याचा मोह टाळून टी व्ही बघायचं नाही आहे, सिरीज बघायचं नाही आहे, मित्र मैत्रिणी त्यांच्यावर मुलांना जरा शांत राहा. मला माहिती आहे तुम्ही 5 वाजल्यापासून येत असतात. थोडा वेळ थांबा. तुम्ही या 1 वर्षात 10वीच्या वर्षात 12वीच्या वर्षात अतिशय सॅक्रिफायसेस करतात. आम्हाला माहिती आहे. मोबाईल कमी करतात, टी व्ही बघणं कमी करतात, अभ्यासावर फोकस करतात. तुमच्याचबरोबर तुमचे पालक, तुमचे शिक्षक आणि तुमच्या इथे कोचिंग क्लासेसचे पण शिक्षक बसलेले आहेत. हा सगळा वर्ग तुमच्यावर मेहनत करत असतो आणि या सर्वातून तुम्ही उत्तीर्ण होता. काही अतिशय चांगले मार्क काढतात, काही थोडे चांगले मार्क काढतात, पण तुम्ही पास होताय, उत्तीर्ण होताय, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही कॉलेज जीवनात प्रवेश करणार आहात. जे 12वीत आहेत ते उच्च विद्या शिकणार आहात. मात्र मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुमचं अभिनंदन तर मी करतेच, मात्र शिक्षण घेऊन जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल, एखाद्या पदावर काम करा, शिक्षक व्हाल, वकील व्हाल, काही व्हा, पण त्याच्या आधी चांगलं व्यक्ती म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. आता आज हा कार्यक्रम ज्या आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथे आयोजित केलेला आहे, तेव्हा सर्व मुलांना माहीत असेल असं मला वाटतं की आपल्या आजूबाजूचा परिसर आहे. पावसाने पाणी भरलं, शिवसेना येते. कोण आजारी पडलं, ॲम्ब्युलन्स पाहिजे, शिवसेना येते. कुणाच्या घरी मयत झालंय तरी सुद्धा शिवसेनाच येते. आणि जेव्हा तुम्हाला मुलांचं कौतुक करायचं आहे तेव्हा सुद्धा शिवसेनाच येते आणि याच्या पुढेही येत राहणार. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा शिका, एक चांगल्या देशाचा चांगला नागरिक व्हा आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागत आहोत. तर आपल्या हातून जेवढी समाजसेवा होईल, जेवढं काही आपल्याला करता येईल ते मात्र नक्की करा. या तुम्हाला शुभेच्छा देते. तुमच्या आयुष्यातल्या पुढच्या उत्कर्षासाठी, अभ्यासासाठी, विद्येसाठी सुद्धा शुभेच्छा देते आणि आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्यांना सुद्धा त्यांच्या पुढच्या शाळेच्या भवितव्यासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. बंद केलं हॅलो. यानंतर नम्रताताई विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ आणि आयोजक राज आणि न्यूटन साहेब आणि आपल्या विद्याताई पवार आणि सगळे माझे फ्रेंड्सच बोलणार नाही. तुम्हाला खरंच आज तुम्ही इथे बसलेत म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी मेहनत केली असेल. आज तुमचा 10वी पास झाला, तुम्ही 12वी पास झाला, तुमचा आज सत्कार करण्यासाठी इकडे बसवलेत म्हणजे नक्कीच तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, खूप काही सॅक्रिफाईस केलेलं आहे. कोणाची पार्टी सॅक्रिफाईस केलेली आहे, लग्न सॅक्रिफाईस केलेलं आहे, नाही फंक्शनमध्ये जायचं म्हणजे तुम्ही मेहनत केलेली आहे. तुम्हाला कळते शिक्षणाचा ध्यास घेतला तरच आपलं काहीतरी होईल इथे, बरोबर की नाही? कळते ना तुम्हाला? आज शिवसेनेतर्फे तुमचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे कारण तुम्ही ती मेहनत घेतली. त्या मेहनतीला तुम्हाला काहीतरी
एक ॲप्रिशिएशन दिलं पाहिजे की आपल्या शिवसेनेच्या इकडच्या सर्व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि तुम्ही त्याचे खरंच लायक आहात. म्हणजे तुम्हाला हे मिळालंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही 5 वाजल्यापासून आला आहात आणि इथे तुम्हाला बराच वेळ आमच्यामुळे वाट बघावी लागली. त्याची आधी दिलगिरी. तुम्ही पास होऊन ह्या एका टर्नवर आहात. 10वी 12वी म्हणजे एक टर्न आहे. इकडनं पुढे कुठे जायचं तर 2 रस्ते आहेत. एक रस्ता सरळ घेऊन जाणार आहे, एक रस्ता वाकडा घेऊन जाणार आहे. तुम्हाला वाकडा नेण्यासाठी प्रवृत्त करणारा मोबाईल, ताईंनी जसं सांगितलं मोबाईल तुमच्या हातात आहे. आज कुठलीही इन्फॉर्मेशन टाका, गुगल AI सर्व तुम्हाला देतो. AI सगळी उत्तरं देतो. AIला वापरून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. लाईफ इझी होऊन जाते, अभ्यास इझी होऊन जाते. पण त्याच गुगलला, त्याच AIला तुम्ही कसं वापरायचं, तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने कसं वापरायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण तुम्ही उद्याच्या भारताची उद्याची तुम्ही पिढी आहात. फ्युचर ऑफ इंडिया कळते ना तुम्हाला? तुम्हाला ऐकण्यात इंटरेस्ट नसेल तर आम्ही बोलत नाही. तुम्हाला सर्टिफिकेट देतो. ते सल्ले तुम्हाला ह्या फेजमध्येच मिळणार. ह्यानंतर कोणी तुम्हाला सल्ले द्यायला येणार नाही, ॲप्रिशिएशन द्यायला येणार नाही. त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, भारताचे तुम्ही उद्याचं फ्युचर आहात. उद्याचा देश तुमच्या हातात आहे. त्यासाठी आपल्याला कसं तयार करायचं आहे, मोबाईलचा वापर करायचा आहे की त्याचा दुरुपयोग करायचा हे आपण स्वतः ठरवायचं. आजूबाजूला काय घटना घडतात त्याचे साक्षीदार तुम्ही. प्रत्येक वेळेला तुम्ही कुठेही जात असाल, एखादी गोष्ट घडली त्याची फर्स्ट इन्फॉर्मेशन कोणाला दिली गेली पाहिजे. जाने दे ना, ये हो रहा है ना, कोण देखेगा, छोड़ दे. नाही, तुम्ही उद्याचे भारताचे नागरिक आहात. त्यामुळे एखादी जर घटनाची घडत असेल तर ती लगेच पोलीस स्टेशनला, जवळच्या व्यक्तींना किंवा हे सगळे संबंधित लोक तुमच्या आजूबाजूला असतात. शिवसेनेचं कार्यालय तर 24 तास उघडं असते, त्यांचे फोन 24 तास चालू असतात. कार्यालय म्हणा 12 तास उघडं असते पण फोन 24 तास चालू असतात. तुम्ही संबंधित लोकांचे नंबर घेऊन ठेवा. अशी काही घटना असेल तुम्ही लगेच इन्फॉर्म करा. आता रिसेंटली तुम्ही झालेलं बघताय, काश्मीरमध्ये जी घटना घडली, अशा घटना आपल्या आजूबाजूला होण्यासाठी वेळ लागणार नाही. कारण ही लोक आपल्यामध्ये फिरत आहेत, आपल्यामध्ये कधीच रुजवलेली आहेत. पण असे इन्सिडंट होऊ नये त्यासाठी सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे. आपलं करिअर घडवता समाजासाठी आपण काय करू शकतो ह्याही गोष्टी तुम्ही केल्या गेल्या पाहिजे. तुम्हाला करिअर निवडताना कुठलेही गायडन्स हवं असेल, सर आहेत, आम्ही सर्व आहोत. पण शिक्षण कुठेही थांबू नका. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कुठल्याही देयर इज नो शॉर्टकट टू गेन सक्सेस. तो मेहनत करना मत छोड़ना. सिर्फ मेहनत मेहनत मेहनत. आगे का जो रास्ता है बहुत कठिन है. तो उसके लिए, उसके ऊपर चलने के लिए क्या चाहिए? अच्छी हेल्थ, अपना दिमाग सही से काम करे, मम्मी पापा का आशीर्वाद, अपना गुड सर्कल में हमेशा बने रहिए. इतना ही बोलना चाहूँगी. हम सभी की तरफ से आपको शुभकामनाएं. आयोजकांनी आम्हाला इथे बोलवलं, खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला. धन्यवाद. जय हिंद जय भारत. हॅलो. आता या ठिकाणी मध्येच थोडा मी कार्यक्रमाला टर्न देतो. इथे घाई गडबडमध्ये 2-3 जणांचे सत्कार करायचे राहिलेले आहेत, ते आपण करून घेऊ. न्यूटन डिसल्वा, उपशाखा प्रमुख फरनगर यांचा सत्कार आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेब, उपजिल्हा प्रमुख पालघर हे करतील.
यानंतर शिवसेना नायगावची वाघीण म्हणूया विद्या पवार यांचा सत्कार किरणताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वराज्य रणरागिणी महिला मंडळ नायगाव पूर्व हे आपल्याकडे आलेले आहेत. तर सर्वांनी पुढे यावं. सर्व रणरागिणींनी समोर यावं. हॅलो, यांचा सत्कार प्राची चौधरी या करतील. हॅलो, हा कार्यक्रम एकदम नियोजनबद्ध आयोजित केला. त्या कार्यक्रमाचे संयोजक नियोजक राजदादा चौधरी, विभाग प्रमुख तिवरी राजवाडी यांचा सत्कार सन्माननीय मंगेश चव्हाण साहेब यांनी करावा मी अशी विनंती करतो. टाळ्याच्या गजरात यानंतर सर्व प्रमुख पाहुणे मंडळींना मी विनंती करतो, आपल्या समोर जे नोटबुक ठेवलेलं आहे वही ते हातामध्ये पकडून कृपया तुम्ही आहे त्या जागेवर उभं राहायचंय. राजे राज थोडंसं बाजूला झालेला आहे. ज्यासाठी हा कार्यक्रम ज्या उद्देशाने ठेवला होता तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण लगेच चालू करत आहोत. हॅलो, आपल्या नायगाव शहरामध्ये सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी 12वी कॉमर्स कोमल सुदेशवा तिचा सत्कार किरणताई करतील. हंसिका प्रसाद दाजी यांचा सन्मान नम्रता वैद्य मॅडम करतील.
केंद्राला इकडूनच घ्या सगळ्यांचं प्रिन्सी पाटील दादी यांचा सत्कार आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेब यांनी करावा. लकी उपाध्याय ज्यांची नावं घेतात त्यांनी पटापट यायचंय. लकी उपाध्याय याचा सत्कार आदरणीय मंगल चव्हाण साहेब करतील. सर्टिफिकेट हॅलो दिशूला सलाने यांचा सत्कार प्रथमेश राऊत साहेब करतील. मास्टर डिसूजा सॅलॉन सबीनो प्लीज कम या. ओके आय एम सो सॉरी प्लीज मिस. मास्टर फर्नांडिस शैलू क्रिस्टोफर फॉर 10th. फर्नांडिस शैलू क्रिस्टोफरला मिस्टर वाईट किडी सर देणार आहे. विश्वास किडी सर. गौरव सिंग यांचा सत्कार अतुल मोठे साहेब करतील. अमित शर्मा 10th स्टँडर्ड या विद्यार्थ्याचा सत्कार ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष राणे साहेब करतील. हॅलो शिवराम दास 12th स्टँडर्ड चा सत्कार समाधान निकम करतील. ओम सिंग याचा सत्कार स्टँडर्ड 12 रश्मी नायर मॅडम करतील. हॅलो साहिल चूक 12th स्टँडर्ड त्याचा सत्कार न्यूटन डिसोला करतील. हनीन सय्यद याचा सत्कार रश्मी नायर मॅडम करतील. हॅलो वाणी पिलाई 12th स्टँडर्ड वाणी पिलाई या मुलीचा सत्कार राजदादा चौधरी करतील. हरविया सिंग 12th स्टँडर्ड त्याचा सत्कार मंगल चव्हाण साहेब करतील. सौरभ सिंग 12th स्टँडर्ड सौरभ प्लीज कम. सौरभ सिंग
सौरभ सिंग प्रेझेंट आहे घ्या. तन्मय किनी याचा सत्कार प्राची चौधरी करतील. तन्मय किनी 12th स्टँडर्ड, प्राची चौधरी. हॅलो, पायल गोहिल 10th स्टँडर्ड, पायल एकदम याचा सत्कार दीपक शिलोदकर करतील. इकडे बघ. विक्रम सिंग 12th स्टँडर्ड या मुलाचा सत्कार दीप्ती मोळक मॅडम करतील. शिवम दास 12th स्टँडर्ड प्रेझेंट टुडे आलाय. त्याचा सत्कार नंदकुमार म्हात्रे उपशाखा प्रमुख दूरचंद्र हे करतील. चिन्मय भोईरचा सत्कार सूर्यकांत दैत करतील. सानिध्य माळी 10th स्टँडर्ड याचा सत्कार विद्या पवारताई करतील. आर्यन सोनकर 12th स्टँडर्ड, आर्यन सोनकर. रिया दुबे 12th स्टँडर्ड, रिया दुबेचा सत्कार विद्यार्थी करतील. तरुण सुंदेश्वर 10th स्टँडर्ड, ऐश्वर्या तेवर 12th स्टँडर्ड, आशु प्रजापती 12th स्टँडर्ड, आर्यन सिंग स्टँडर्ड 12, आर्यन डीके हर्षांगी परेश 10th स्टँडर्ड आले का डीके. डिसोजा जनस 10th स्टँडर्ड, श्रेया कामकर 1 मिनिट. श्रेया कामकर यांचा सत्कार राजदादा चौधरी करतील. थोडा पाहिजे. सिद्धेश आग्रारी 12th स्टँडर्ड याचा सत्कार राजदादा चौधरी करतील. लकी उपाध्याय प्रेझेंट.
हो गया सर्टिफिकेट बेटा आपका ही है कि आपके पास? चेक करो नेम अपना अपना। श्रेयस जाधवचा सत्कार राजदादा चौधरी करते। आरुष सिंग चोवीस होणार त्याचा सत्कार वर्षाचाही शिंदे करतील। यानंतर अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आपले दीपक धोत्रे काका यांचा सत्कार सुनील वडाराव यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजा। काकांनी खूप चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलेलं आहे, धन्यवाद काका। त्याचबरोबर आलेले सगळे प्रमुख पाहुणे यांना देखील धन्यवाद आवळे मारिया स्कूलच्या माध्यमातून धन्यवाद। अजून कोणाचं नाव बाकी असेल नवीन ज्यांचं यादीमध्ये नाव नाही? हॅलो, विद्यार्थ्यांनी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित आहेत पण त्यांचा चुकून नजर चुकीने नामोल्लेख करणं राहिला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया पुढे यायचं आहे। किसी को नहीं मिला सर्टिफिकेट ऐसे बच्चा आ गया जो प्लीज। सचिन सुभाषने जितेंद्र चव्हाणांना पाहायला मिळेल। सचिन सुभाषने जितेंद्र चव्हाणांना पाहायला मिळेल। हॅलो, सर्वांना एक आनंदाची बातमी आहे। आत्ता जो कार्यक्रम झालेला आहे आपला एकदम उत्कृष्ट कार्यक्रम झाला तो आपल्या सचिन सुभाष काणे यांच्या यूट्यूब चॅनलला पाहायला पूर्ण कार्यक्रम मिळेल, तो तुम्ही सर्वांनी जरूर पाहावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे। आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम राजदादा चौधरी यांचा सन्मान करण्यात येत आहे, तरी राजदादांना विनंती करतो त्या सत्काराचा स्वीकार करावा। स्वराज्य रणरागिणी संस्थेतर्फे राजदादाचा सत्कार। जरा बघा इकडे। आवळे मारिया या शाळेला कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असंच प्रेम पक्षावर आणि या शाळेवर असू द्या। धन्यवाद। धन्यवाद साहेब, धन्यवाद साहेब।